दंडी यांचा आवाज आपण ऐकणार. धन्यवाद. रूल्स अँड रेग्युलेशन सर्वांसाठी समान असणार आहेत आणि पहिली 4 षटके हाताळण्याकरिता केवळ 15 मिनिटे तुम्हाला दिली जातील. अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. टायमर ऑन केला जाईल जेव्हा पहिल्या सत्राला सुरुवात होईल. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप रौप्य महोत्सवी वर्ष अगदी काही क्षणांमध्ये या स्पर्धेचा प्रारंभ शुभारंभ आपण पाहणार आहोत. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे क्रीडांगण. खूप चांगली सुरुवात. खरं तर खास करून नाव घ्यावं लागेल या वाटचालीमध्ये परीक्षित ठाकूर यांचं, गजराट ट्रान्सपोर्टचे अधिकृत अधिपती आणि ह्या पॅराडाईज ग्रुपचे अधिकृत संस्थापक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. सुरुवात केली 2001 मध्ये आणि बघता बघता 25 वर्ष परिपूर्ण झालेले आहेत. आणि म्हणूनच परीक्षित ठाकूर या नावाचा विशेष उल्लेख करावा लागेल, ज्यांनी छोटंसं रोपटं लावलं पॅराडाईज नावाचं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्हीही सलामीवीर फलंदाज मुख्य प्रांगणाच्या दिशेने प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जगदीश माच्छी अँड विकास माच्छी इन ॲक्शनमध्ये आहेत. वामिका स्टार मेहुल पाटील यांची मागील काही वर्षांमधील लाभलेली साथ फार उल्लेखनीय राहिलेली आहे. सातपट्टीचा असा एक ब्रँड, असा एक अनभिषिक्त सम्राट ज्याने सातत्यपूर्ण रीतीने संघमालकी उपलब्ध करून दिली. सार्थ विश्वास या ग्रामीण भागातील खेळाडूंवरती ठेवला आणि आज मात्र आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं जय जोगण्णादेव वामिका स्टार आगवण संघाची वाटचाल इतर संघांसाठी प्रेरणादायी आहे, प्रेरणा मंच आहे. खूप चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काही विशेष करून दाखवण्यामध्ये हुकूमत प्रस्थापित करणारा संघ. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल भूमिपुत्र दांडीपाडा टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. स्पर्धेच्या वाटचालीमध्ये आपण पाहू शकाल अनेक मान्यवरांचं विशेष सहकार्य. आदरणीय तुषारजी संखे साहेब, विद्यमान अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप, सामाजिक कार्यकर्ते, सातत्यपूर्ण रीतीने त्यांचं देखील बहुमूल्य असं समर्थन आणि पाठबळ या पालघर जिल्ह्यातील अनेक स्पर्धांना लाभलेला आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. आशिष पिल्ले साहेब, सुकून फाउंडेशनचे प्रेसिडेंट. सहभागी सर्व संघांना विनंती आहे, सामना सुरू होण्यापूर्वीच इम्पॅक्ट प्लेअरचा जो रूल अप्लाय करण्यात आलेला आहे स्पर्धेमध्ये, त्या दोन्ही खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. आणि जय जोगण्णादेव वामिका स्टार आगवण या संघाचा इम्पॅक्ट प्लेअर असणार आहे पयुष आणि भूमिपुत्र दांडीपाडा संघाचा एकंदरीत इम्पॅक्ट प्लेअर असणार आहे अनिकेत. चला, दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. एका महापर्वाला आज सुरुवात होते. पहिलं पाऊल फार महत्त्वाचं असतं. घड्याळात बरोबर 7:28 चालले आहेत. तिन्ही संजेच्या वेळेला आपण ओव्हरटेक केलेला आहे. कातर वेळेला अगदी निरोप देऊन, संधी प्रकाशाला निरोप देऊन फ्लड लाईट्समध्ये चकाचक क्रिकेटची अनुभूती आपण घेणार आहोत. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज पंचांची देखील उपस्थिती आहे. या गोष्टीवरती देखील चर्चा होणार. परंतु प्रेक्षकांनो, पॅराडाईजला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर तर आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज के, गणपती बाप्पा. धन्यवाद. शुभारंभ झालेला आणि 2 दिग्गज पंचांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेची सुरुवात होते. 7:29 हा जणू काही शुभमुहूर्तच मानावा लागेल. आणि 2 लेजेंडरी प्लेयर्स, जगदीश माच्छी, जो करे बल्लेबाजी सबसे अच्छी उसका नाम है जगदीश माच्छी. आणि ल्याळी चषकामध्ये काय परफॉर्मन्स राहिला. कडक, दे धडक आणि बेधडक. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये चमचमणारा सितारा सध्या ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये महेश आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. होते पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप
20-26 या स्पर्धेला सुरुवात. मिस्टर महेश, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत दर्जेदार व्यक्तिमत्व, चांगलं क्षेत्ररक्षण झालं पहिल्या चेंडूवर. मिस्टर नरेनला आपण पाहू शकाल, ग्रेट फिल्डिंग. खचाखच प्रेक्षकांनी तुडुंब मांदियाळीमध्ये या स्पर्धेची सुरुवात आपण पाहतोय. पुढचा बॉल. लक्षात असू द्या, स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघांना विनंती आहे, एका षटकामध्ये जे एकंदरीत कोलॅबरेशन होणार आहे दोन्ही फलंदाजांमध्ये केवळ एकदा संधी दिली जाईल. त्यापेक्षा जास्त वेळा आपल्याला चर्चा करता येणार नाही. चांगला फटका, पंचांच्या संख्येत चौकार. क्या बात आहे. जगदीश माचवीच्या बॅटमधून पंच होता. क्रिचच्या अगदी डीप मध्ये जाऊन सुंदर फटक्याची निवड. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप. क्या बात है जगदीश माचे. बैक टू बैक बाउंड्रीज. दिल मांगे मोर. दर्शक मचा रहे हैं शोर. टीम मांगे मोर. क्रिकेट में क्या चाहिए और. जगदीश माची के बल्ले से आया है 4. 2 चेंडू 2 चौकार फलकावरती 8 धावा परिपूर्ण. क्या बात है. ज्या लौकिकासाठी ओळखला जातोय जगदीश माची ती सुरुवात केलेली आहे. बड़े मंच पे बड़ा पंच. आगवन का सरपंच जगदीश माची सोडणार नाहीये. 2 चेंडू 2 चौकार. महेश पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म अराउंड द विकेट. फुल टॉस आहे आणि येथे चांगलं क्षेत्ररक्षण. रिॲक्शन बघा जगदीशच्या सर्व काही सांगून जात आहेत. फुल टॉस तो वेस्ट केलाय. वन्स अगेन बिटवीन द गॅप. 1 more boundary. जगदीश माची ऑन फायर. वॉट अ बॅटिंग. पहिल्या षटकामधील 5 चेंडूंमध्ये 3 चौकार आलेले आहेत आणि यावेळेला हलकंसं बॅटला स्लॅश केलं, स्लाइस केलं, टोर्सोला टिल्ट केलं आणि त्यानंतर तिसरा चौकार जगदीशच्या बॅटमधून. शेवटचा बॉल. वाह, मेरे पास ताकद भी है और नजाकत भी है. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 6 चेंडू हाताळण्याकरिता बरोबर 2 मिनिटे घेण्यात आलेले आहेत. 7:30 या सत्राला सुरुवात झाली. स्कोर कार्डवरती बरोबर 13 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. हा आमचा मुख्य व्यासपीठ तुम्हाला दाखवला जातोय VIP डायस आणि तिथे पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. संगीत क्षेत्रामध्ये स्वर्गवासी भारतरत्न लता दीदींचा व्हॉइस. कडक उन्हाळा सुरू आहे म्हणून सगळ्यांना हवा आहे आईस. सर्वांनाच आवडतो केळव्याचा सनराईज. ब्लॉगिंगचा जमाना आहे जो तो म्हणतो हॅलो गाईज. आणि सध्या पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार आणि विक्रमगडमध्ये एकच चर्चा सुरू आहे, पॅराडाईज. खतरनाक मॅनेजमेंट करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग बघायला मिळाली. प्रॉपर प्रोग्रेस कार्डवरती 13 रन्स. पुढच्या षटकाला झाले सुरुवात. बॉलर तयार. मिस्टर नरेंद्र बॉलिंग ट्रॅकवर. 13 विदाउट लॉस. क्या बात है. हलकासा मलिंगा फ्लेवर बघायला मिळाला. अँगलचा पुरेपूर वापर नरेंद्रच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता क्विकर बनवता प्रचंड गतीने या चेंडूला हाताळण्यात आलं आणि बघा किती सुंदर अँगलचा त्या ठिकाणी प्रयोग केला जातोय. डॉट बॉलची सांगता आहे 7 चेंडूंमध्ये 13 विदाउट लॉस. स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, हाय प्रोफाईल, उच्च गुणवत्तापूर्ण क्रिकेटची अनुभूती प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. यावेळेस क्या बात आहे. मनगडांचा काय वापर केलाय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. ना रुकता है ना झुकता है. जगदीश माची सिर्फ चौके ठोकता है. क्या बात है यार. ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारे हैं सिर्फ 4 चौके, 10 चौके ठोकना बाकी है. ये तो सिर्फ ताकीद 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 है. असली पिक्चर अभी बाकी है. जबरदस्त फलंदाजी. ते वाईट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर आता गोलंदाजावरती देखील. स्कोर कार्ड उंचावलंय 18 अंकावर. सेन्सेशनल बॅटिंग. एक तुम्हारी तो एक हमारी. कभी तुम भारी तो कभी हम भारी. आता डॉट आलाय जगदीशच्या विरोधामध्ये, परंतु चांगलं स्कोर फलक आहे. पुढचा बॉल.
सुंदर यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. मिस्टर उत्सवला आपण पाहू शकाल. अत्यंत वेगवान चेंडू होता, परंतु स्वतःची समय सूचकता उत्सवने खूप चांगल्या रीतीने दाखवली आणि म्हणून यष्टीरक्षणाचे विशेष कौतुक आहे. जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरती आपण पाहिलेलं आहे 0.8 प्रति सेकंदांमध्ये किपिंग करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावर उत्सव सध्या आठवण करून देतात. वाईट बॉल, खराब चेंडू. चांगली फलंदाजी. जय चौकंडा आगवन वामिका स्टार या संघाच्या माध्यमातून. आता या सिंगलचं रोटेशन झालेलं आहे आणि ह्या रोटेशनचं धावांचं कोटेशन जर आपण तपासून पाहिलं तब्बर जाऊन पोहोचलंय 20 या अंकावर. जबरदस्त अटॅकिंग अप्रोच. इथे आणखीन एक वाईड. गोलंदाजाची हवा थोडीशी टाईड, फलंदाजी होते ब्राईड. यावेळेस मात्र स्वीप खेळलेला. चांगला फटका बघायला मिळाला विकास माचे यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण. वेळेचा विचार जर आपण केला तर 5 मिनिटं खर्च करण्यात आलेले आहेत 12 चेंडूंसाठी आणि धाव फलक विदाऊट लॉस 22 धावा. पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर 13 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. हे प्रेक्षक तुम्हाला दाखवले जातात. चहू बाजूंनी लहान बाळ गोपाल आहे, ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक देखील आहेत आणि ही खरं तर स्पेशालिटी आहे. जेव्हा जेव्हा पॅराडाईज स्पर्धा होते तेव्हा तेव्हा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिकडे बघाल तिकडे फक्त प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक. जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झालाच नाही, तो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये झाला आणि IPL 2022चा अंतिम सामना पाहण्यासाठी 1,10,000 प्रेक्षकांची उपस्थिती हा आतापर्यंतचा सर्वाधिक प्रेक्षकांचा रेकॉर्ड आहे. सध्या बोईसरमध्ये तुम्ही बघा शासकीय आश्रमशाळा येथे प्रेक्षकांची संख्या तुडुंब आहे आणि जवळपास सध्याच्या घडीला तरी 1500 ते 1800 प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. चला वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 22 धावा विदाऊट लॉस. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जगदीशच्या माध्यमातून. बॉलर तयार. सूरज पंचांचा इशारा. वाईड बॉल. विकेटच्या शोधामध्ये भूमिपुत्र तांडीपाडा टीम. सुरुवात चांगली केलंय अगवन टीमने. 23 इथेही आपण पाहू शकाल आणखीन एक वाईड. चेंडू शार्प टर्न तर होतोय, परंतु लेंथ अँड लाईनमध्ये हलकीशी सुधारणा करावी लागेल. सूरजला पुढचा बॉल. क्या बात आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर कट. गोलंदाजाची वाढवलंय कट कट झटपट पटापट. एक तरफ से कुआ दूसरी तरफ से खाई. दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. जगदीश माची एंड विकास माची. तो डाल डाल में पात पात. हुम नहीं हुंकार है, दम नहीं दमदार है. एक चौके से आगवन टीम का पेट नहीं भरता है साहब. अब जगदीश और विकास चौकों की रथ पे सवार है. ये दमदार है, शानदार है. पुन्हा एकदा चौकारांची सुरू आहे बरसात. स्कोर कार्ड तब्बल जाऊन मिसवलेला आहे प्रोग्रेस कार्ड वरती. 33 या अंकावरती. काय जबरदस्त बॅकफुट पंच खेळले जात आहेत. सुंदर फलंदाजी. या तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण ड्रिंक ब्रेक देखील पाहणार आहोत. HJ इंडस्ट्रीजचे अधिकृत अधिपती सरांच्याच माध्यमातून खूप चांगल्या रीतीने औदार्यशील भूमिका या ठिकाणी अदा करण्यात आलेली आहे. सुमन झा प्रेझेंट ड्रिंक ब्रेक्स समवेत या स्पर्धेकरिता टॉस बॉक्स देखील त्यांनी सौजन्य केलेला आहे आणि या तिसऱ्या षटकानंतर मैदानामध्ये ड्रिंकची सुव्यवस्था. पुढचा बॉल. फुल टॉस आहे बिटवीन द गॅप आणि विकासने केलेले आहे 4 धावा ग्रॅब. पहिल्या विकेट करिता काय पार्टनरशिप झालेलं आहे. वामिका स्टार जय चौगंडादेव आगवन टीम तब्बल जाऊन पोहोचले 37. नाबाद जिंदाबाद बिनबाद. विस्फोटक आणि या विध्वंसक स्वरूपाचं हे पृथक्करण जे ते विकेट घेणे अपरिहार्य झालेलं आहे. भूमिपुत्र दांडीपाडा टीमला अदरवाईज एक मोठी टोटल धावसंख्येचा उच्चांक पहिल्याच 17 मध्ये अनुभवायला मिळू शकतोय.
आणि फलंदाजीमध्ये तुम्ही कोलॅबरेशन बघा. असं नाही की प्रत्येक चेंडूवर फक्त चौकार खेचण्याचाच प्रयत्न केला जातो. जर चेंडू चांगला रिलीज झाला तर सिंगल डबलचं व्हॅल्युएशन देखील खूप चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्वीपचाच प्रयत्न. बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्ती. ड्रिंक ब्रेक. ठीक ठीक आहे. एक मिनिट आपण विनंती करेल कर्णिका फॅशनची ऑनर राजेश आपण यायचं. राजेश गुप्ता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज. आणि अंकुश भोईर आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. अंकुश भोईर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. विनंती करेल यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी सज्ज राहायचं. एका बाजूला डेंजरस धनायंडकर, दुसऱ्या बाजूला वन मॅन शो पंचाळी. दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण तयार राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. राजेश गुप्ता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत असेल, ज्यांनी या स्पर्धेमध्ये मला प्ले ऑफ द सिरीजसाठी बायसायकल स्पॉन्सर केली है. कुणाल गुप्ता आणि राजेश गुप्ता. राजेश आप आइए हमारे मंच पर प्लीज, आपका हार्दिक स्वागत रहेगा, जिनके माध्यम से हमें साइकिल स्पॉन्सर की गई है. हाँ दीपेश बघा आपण जी बॉटल्स पाहतो, जे पाण्याचे बॉटल्स आहेत ते SG इंडस्ट्रीज यांच्या माध्यमातून आम्हाला बॉटल्स दिले गेले. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच त्या बॉटल्समध्ये आपण हे पाणी प्रोव्हाइड करतोय. हरित मेमन यांच्या हातामध्ये सुद्धा ती बॉटल आहे. खूप चांगला मटेरियल आणि खूप चांगली बॉटल्स बनवले, कारण की पाणी शुद्ध खूप चांगलं असतं आणि बॉटल हे शुद्ध आहेत. आणि बॉटल त्यासाठी जाणलं की शुद्ध पाणी प्रत्येकाने पिवा म्हणून हे बॉटल्स बनवले गेलेत. SG इंडस्ट्रीज सुमनजी झा यांच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हा चेंडू देखील खराब. स्कोर कार्ड कर एकदा तुम्ही कटाक्ष देऊन बघा. धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळतोय 41 विदाउट लॉस. आणखीन एक वाईट चेंडू. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील हे महान आहे खेळाडू आहेत, ज्यांनी संपूर्ण मुंबई प्रभाग देखील गाजवलेला आहे. केवळ पालघरपुरता मर्यादित नाही आहेत. वाय कट्टा वडाला सारखी स्पर्धा ज्यांनी आपल्या शिरपेचामध्ये होण्याचं महत्तम कार्य केलं होतं. असे 2 सुपरस्टार सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकासचा विचार जर करायचा झाला तर यंदाच्या हंगामामध्ये भरपूर बेस्ट फिल्डर अवॉर्ड देखील आपल्या नावावरती केलेलं. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून देखील त्याची ओळख. नरेंद्र यांचा पुढील बॉल सन्मानाने खेळलेलं, रिस्पेक्टफुली डेलिकेटली फक्त टच केलं आणि त्यातून पुन्हा एकदा सिंगल एक्झिक्यूट केली जाते. बघता बघता स्कोर कार्ड 44 या अंकावर जाऊन पोहोचलेला आहे. 1 मोर वाईट बॉल. आणखीन एक वाईट चेंडू आहे. भरपूर वाईट बॉल या सत्रामध्ये बघायला मिळालंय. आणखीन एक खराब चेंडू. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रिचर्ड हॅडली न्यूझीलंड संघाचा असा एक गोलंदाज होता ज्याने एकही वाईट चेंडू आपल्या कारकिर्दीमध्ये रिलीज केला नव्हता. ते वाईट चेंडूंची संख्या मुबलक आहे, पुष्कळ आहे. आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या वामिका स्टार जय जगन्नाथदेव आगवण टीमने डॉमिनेट केलेला 47 धावांची एक अभेद्य अशी भागीदारी या ठिकाणी परिपूर्ण झालेली आहे. जगदीश माची, विकास माची इंडिव्हिज्युअल स्कोरकडे देखील आपण जरूर लक्ष देऊयात. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. वाईट चेंडूंची संख्या रेकॉर्ड ब्रेकिंग बघायला मिळालंय या पहिल्याच सत्रामध्ये. ऑन ड्राईव्ह खेळलेलं आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मिस्टर ऋषिकेशच्या माध्यमातून. गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण एक अविभाज्य घटक आहे क्रिकेटच्या वसुंधरेवर. जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता केवळ गोलंदाजी आणि फलंदाजी करून होत नाही, क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त करावं लागतं. सातत्यपूर्ण रीतीने आपण पाहू शकाल. धावांचं येणं मात्र थांबत नाहीये. तब्बल 5वर 0 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली 5 चेंडूंचा खेळ परिपूर्ण. षटक क्रमांक 4 मधून शेवटचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड. परंतु जगदीश माचीची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर यायला हरकत नाहीये. पहिल्याच सत्रामध्ये इम्प्रेसिव्ह नॉक या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे. धावांचं योगदान जर आपण पाहिलं तर जगदीशच्या माध्यमातून संघाला आवरणारी उपयुक्त आणि बहुमूल्य 15 चेंडूंमध्ये 21 धावांची खेळी कंप्लीट. अजून एक अनाउन्समेंट असणार आहे दीपेश खंडे सर. बघा, 9 लक्की ऑप्टिकलच्या माध्यमातून मॅनॅचे आपण गॉगल्स देतो, परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा गॉगल्स आहेत. आपण प्रत्येक दिवशी 12 गॉगल्स देणार आहोत प्रेक्षकांसाठी. लकी ड्रॉच्या माध्यमातून ते गॉगल देतील
पुरुषांसाठी आणि लेडीजसाठी सुद्धा 4 गॉगल्स, म्हणजे तब्बल 16 गॉगल असणार आहेत. जेंट्ससाठी 12 आणि लेडीजसाठी 4. आपण एंट्री जिकडे आहे ना त्या एंट्रीवर आपण टेबल लावलाय, तिकडे कुपन्स आहेत, तिकडे तुम्ही नाव आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि ते कुपन्स तिकडे बॉक्स आहे जेंट्स, त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. तर प्रत्येक दिवशी आपण प्रत्येक मॅच नंतर एक लकी ड्रॉ देणार आहोत, म्हणजे 12 गॉगल्स पर डे ओव्हर टू कॉम बॉक्स. वेलकम बॅक. खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु काय फटका खेळलेत. यॉर्क लेनचा चेंडू होता, परंतु विकास देखील सांगतोय तुम्ही किती असाल हुशार, कितीही असाल चॅप्टर, तुम्ही चुकूनही टाकला यॉर्कर तर मी खेळणार सेमी हेलिकॉप्टर. ग्रेट शॉट, ॲब्सोल्युटली डॉमिनेटिंग क्रिकेट. काय जबरदस्त अटॅकिंग अप्रोच बघायला मिळालाय. पंचांच्या संख्येत या ठिकाणी पोहोचत आहेत. अतिरिक्त स्वरूपातील धावांची या ठिकाणी जोडणी केली जाते. तब्बल 56 धावा झालेल्या आहेत. अब तक 56. शार्प टर्न झाला. विकासने देखील शेवटच्या मोमेंटला निर्णय घेतला की इथे आपण लेट कट खेळूयात. सिंगल्स या ठिकाणी रोटेशन जरूर होणार. चांगलं स्कोर फलक आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली फलंदाजी. या षटकामध्ये उत्सव बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक वाईट देखील बघायला मिळाला, त्यानंतर सिंगल आणि डॉट असं विघटन राहिलंय. हलकासा ओव्हर पिच चेंडू होता, परंतु स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं अंकितच्या माध्यमातून. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षणाची अनुभूती आपण घेऊ शकलात. योग्य टप्प्यावरती भेदक मारा केलेला आहे. क्या बात आहे उत्सव. या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झालेली आहे. सेट बॅटरला शांत ठेवलेलं आहे. दीपेश सर, एक अनाउंसमेंट अजून असेल. देखिए जितनी भी टीमें यहाँ पर खेलने के लिए आ रही हैं वो टीम के प्लेयर्स नाम ऐड नहीं कर सकते लकी ड्रॉ में. ऑडियन्स के लिए वो लकी ड्रॉ रखा गया है. दीपेश सर, हे अनाउन्समेंट करायचं की कुठल्याही संघाच्या खेळाडूंनी नाव टाकायचं नाहीये, फक्त ऑडियन्ससाठी लकी ड्रॉ आहे. कारण की खेळाडूंसाठी तो लकी ड्रॉ नाही आहे याबद्दल लक्षात द्या गया. हां, आणि आपण जेव्हा लकी ड्रॉ काढणार दीपेश सर, तो नाव असलेला व्यक्ती तिकडे असणं गरजेचं, तेव्हा आपण गॉगल्स देणार आहोत आणि त्यामुळे दुसरी लकी ड्रॉ काढणार आहोत. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. इथे बाउंड्री लाईनला टच होतो आहे चेंडू आणि त्या कारणास्तव आपण पाहू शकाल चौकाराचे संकेत देण्यात आलेले आहेत. वेळेचा विचार जर आपण केला तर इथून शेवटच्या षटकाचा खेळ तो परिपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहू शकता. धावफलक जाऊन विसावलेला आहे. 62 या अंकावर विजयासाठी 63चा टार्गेट निर्धारित स्वरूपातील 5 षटकांमध्ये कशा रीतीने खेळणार भूमिपुत्र दांडीपाडा टीम न खस्ता आणि न डगमगता. हे तुम्हाला हाफ मॅच समरी दाखवली जाते, जिथे योगदान तुम्ही पाहू शकताय. जगदीश 15 चेंडू 21 धावा. विकासचा स्ट्राईक रेट बघा 12 चेंडूंमध्ये 22 धावांची एक नाबाद आणि झुंजार खेळ बघायला मिळाली. उमेशच्या बॅटमधून 1 चेंडू 4 धावा. सर्व दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं. डेंजरस विशाल कॅप्टन को भेजे तुरंत चलिए. आणि वनमंच पंचाळे. जगदीश लाईनअप मध्ये जायचं आहे. जगदीश माची लाईनअप मध्ये जायचं लाईनमध्ये. चला अंकुश कॅप्टनला पाठवा. मी विनंती करेल आशिष पिल्लाई सुकून फाउंडेशनचे अध्यक्ष यांची शुभेच्छा करूया. टॉस आमच्यावर जोडले गेलेत. आशिष पिल्लाई शुकून फाउंडेशन चे अध्यक्ष आहेत, त्यांचे शुभेच्छा पण टॉस करणार आहोत. आणि सुकून फाउंडेशन या ग्रुपकडून आपण पॅराडाईज याच्या माध्यमातून आईस बॉक्स रिफ्रेशमेंट सुद्धा आपण डेड बॉडीसाठी देणार आहोत. आणि तसंच पाहिलं गेलं तर पॅराडाईज बोईसर आयोजित महान वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेमध्ये अनंत युवा प्रतिष्ठान आणि सुकून फाउंडेशन याच्या माध्यमातून 7 व्हीलचेअर्स, 7 वॉकर्स आणि 10 वॉकर्स आणि 10 स्टिक्स आपण देणार आहोत मर्यादांसाठी. तर हे सुद्धा आपण इकडे सोशल वर्क करतोय. आपण टॉस करणार आहोत. आशिष पिल्लाई यांचे शुभ असते. एका बाजूला PCC 25 म्हणजे पॅराडाईज क्रिकेट क्लब 25 इयर्स आणि एका बाजूला पल्ली 50 वर्ष त्यांचा वाढदिवस आहे. तर आपण हुज कॉलिंग चॉईस देणार. हां, चॉईस दिया जा रहा. चॉईस आपण देतोय आणि देन जस्ट अ कॉल
50 या 25 ऐसे भी कॉल कर सकते हैं। पल्ली भाई का कॉल किया गया है और यस पल्ली भाई धन्यवाद सोनू। अपन विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर अभिषेक टॉस आपने जीता है, क्या लेना चाहेंगे? पहले हम फील्डिंग करना चाहते हैं। कैसा लग रहा है फिर से एक बार पैराडाइज टूर्नामेंट में आकर एंट्री लेकर खुशी जाहिर करेंगे ज़रूर? काफ़ी अच्छा टूर्नामेंट है, जैसे कि बोईसर में सबसे अच्छी टीम मानी जाती है पैराडाइज, और हर साल ही उनका टूर्नामेंट काफ़ी अच्छा होता है। तो ये साल आप भी देखोगे सर कि हमने बहुत जगह पे मैच खेला नहीं, बट पैराडाइज का टूर्नामेंट था तो हम इसको छोड़ना भी नहीं चाहते थे। ये साल इम्पैक्ट रूल भी रखा गया है, कुछ अलग करने का प्रयास के बारे में क्या कहेंगे आप? नहीं सर, अभी तो फिलहाल हमारी वैसी टीम नहीं है कि हम इम्पैक्ट प्लेयर का यूज़ करें, बट ठीक है, हम जितने भी हैं हम सब लोग अपना इम्पॅक्ट करेंगे। बहुत बढिया का अभी की टॉस गमावला प्रथम फलंदाजी करायची आहे, टॉस जिंकला निर्णय काय असता? बॅटिंगच असते. मला असं करण्याचा निर्णय आलाय इम्पॅक्ट बद्दल रूल बद्दल काय सांगाल? काही ते नाविन्य अंडरम क्रिकेटमध्ये पालघर तालुक्यामध्ये खूपच चांगलं ऑर्गनायझर केलेलं आहे आणि इम्पॅक्ट प्लेअरचं पहिली टुर्नामेंट आहे ही, तर मजा येईल खेळायला. जसं वेळ घेणार नाही, बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. वळूया लगेच कॉम्बॉक्समध्ये. वेलकम बॅक. खूप चांगली सुरुवात करावी लागेल कारण टार्गेट मोठं आहे. भूमिपुत्रा दांडीपाडा टीम समोर 63 धावा 5 षटकांमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये एक युवा गोलंदाज हार्दिक यांना आपण पाहू शकाल. चांगली सुरुवात केलेली आहे. 3 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, परंतु क्षेत्ररक्षण तुम्ही बघा. स्वतःच्या संघासाठी मंगेशच्या माध्यमातून सर्व समर्पणाची भूमिका, तन मन धन सर्व समर्पण. मंगेश वेल्डन. यावेळेस अपेक्षा केली नव्हती अंकितने की चेंडू इतका टर्न होणार. नागबोडी वळण घेतलं, गरकन वळला चेंडू आणि त्या कारणास्तव पूर्णपणे बीट झालं बॅटर अंकित. सुंदर सुंदर हे षटक, केवळ 3 धावा. आणि येथे मात्र आपण पाहू शकाल फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. उत्सवच्या खेळीचा देखील अंत झालेला आहे. काय गोलंदाजीचं विघटन बघायला मिळालं या पहिल्या षटकामध्ये. हार्दिकचं विघटन तुम्ही बघा. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर पुन्हा सिंगल, त्यानंतर 2 चेंडू डॉट, 5व्या चेंडूवर सिंगल आणि 6व्या चेंडूवरती विकेट. 6 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च करून 1 विकेट, असं विश्लेषण राहिलेलं आहे. जबरदस्त गोलंदाजी हार्दिकच्या माध्यमातून. योग्य टप्प्यावरती भेदक मारा. म्हणतात ना की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये टप्पा एका गोलंदाजासाठी फार महत्त्वपूर्ण असतो. आणि या पहिल्या षटकामध्ये परफेक्ट टप्प्यावरती योग्य लेंथ, लाईन, पेस अँड मुवमेंट मेंटेन केला हार्दिक या बॉलरने. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. बॉलर तयार. प्रिन्स. लेग ब्रेकचं यथार्थ दर्शन आपण पाहतोय. 63 धावांचं टार्गेट समोर असताना अशा रीतीने जर स्लो स्टार्ट झाले तर रिक्वायर्ड रन रेट गगनाला भिडणार आहे. या गोष्टीचा विचार करावा लागेल भूमिपुत्र दांडीपाडा या टीमला. सिंगल डबलने तुमचं प्रेशर वाढणार हे 100%, कारण फलकावरती आपण पाहू शकाल केवळ 5च धावा. तुझ में क्या हुनर है ये बताना भी ज़रूरी है. अगर बंदा जिंदा है तो जिंदा नजर आना भी ज़रूरी है. इस मैच को जीतना है तो छोड़ो सिंगल, छोड़ो डॉट, अभी चौके ठोकना ज़रूरी है. अशा प्रकारे खेळावं लागेल. चौकार तुम्हाला जिंकून देणार कारण टार्गेट मोठं आणि आयुष्यामध्ये ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठीच घ्यावी लागते. चांगला फटका होता ऑफ ड्राईव्ह. विराट कोहली कॉपीबुक स्टाईलमध्ये बॅटर मिस्टर अंकितच्या बॅटमधून फलकावरती 9 धावा कंप्लीट. पुढचा बॉल. स्क्वेअर लेगला निवडलं. डिक्लेअर झोन घोषांकित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग अप्रोच आवश्यक आहे. सध्याच्या IPL मध्ये ज्या रीतीने रजत पाटीदार आणि वैभव सूर्यवंशी या 2 फलंदाजांचा स्ट्राईक रेट आपण पाहतो अगदी तशाच रीतीने. यष्टांच्या मागे काय कार्य आहे जबरदस्त. ह्या झेलची चर्चा होणार, परंतु बहुधा झेल परिपूर्ण झालेला नसावा, कॅरी झालेला नसावा, परंतु ते सेलिब्रेशन सर्व काही सांगून गेलं. जितेश चे प्रयत्न बघा. ग्रेट ग्रेट एफर्ट्स. या प्रयत्नांना सलाम. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न वाळूच्या कण रगडता तेलही गळे. आणि जितेशने काय यष्टी रक्षण केलं खतरनाक. उर्वरित 8 खेळाडूंमध्ये ऊर्जेचं अभिसरण करणारं हे यष्टी रक्षण होतं. धावसंख्येचा ग्राफ फार धीम्या गतीने, कासवाच्या गतीने. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीप्रत केवळ 11 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर
धीमी सुरुवात. आता चेंडू शिल्लक आहेत ॲक्युरेट 18 आणि त्या 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता तब्बल 52 धावांचं टार्गेट समोर आहे. म्हणजे कॅल्क्युलेट जर सोप्या भाषेमध्ये करायचं झालं तर येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 13 चौकार खेचायचे आहेत. सुंदर. जगदीश माची यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. जितेश उर्वरित कार्य परिपूर्ण करतात. वन मोर विकेट डाऊन. घेऊयात डीजे ब्रेक. येऊयात मॅचमध्ये. सध्याच्या घडीला मोमेंटमचा विचार जर आपण केला तर 80% सामना वामिका स्टार जय जोगण्णादेव आगवण टीमच्या बाजूने झुकलेला आहे, वाकलेला आहे. इतकं जबरदस्त प्रदर्शन. आणि हार्दिकचा स्पेल तुम्ही बघा. हार्दिकने पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3च धावा खर्च केल्या होत्या. इंडिव्हिज्युअल दुसऱ्या षटकामध्ये देखील तो इकॉनॉमिकल ठरू लागलेला आहे. जबरदस्त गोलंदाजीचं हे पृथक्करण आपण पाहतोय. धावसंख्येचा ग्राफ पूर्णपणे थंडावलेल्या अवस्थेमध्ये. केवळ आणि इथून मात्र परीक्षणाचा हा काळ. चेंडू खराब आहे किंवा नाही याकरिता मात्र थोडासा प्रलंबित काळ आपण पाहतोय. इट्स अ लीगल बॉल. दूध का दूध पाणी का पाणी ऑन स्क्रीन देखील ते दृश्य दाखवण्यात आलं आणि दोन्ही संघांच्या सॅटिस्फॅक्शनकरिता समाधानाकरिता हा अधिकृत चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. 11 धावा. हार्दिक वन्स अगेन. येथे मात्र चांगला फटका बघायला मिळाला. प्रॉपर गॅप शोधलेला आहे फलंदाजाने. या चौकारांची संख्या सातत्यपूर्ण रीतीने ठेवावी लागेल. चांगला फटका. पोलीस दलामध्ये कार्यरत मिस्टर महेश धोडे यांच्या बॅटमधून 15 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. स्वीपचा प्रयत्न केला परंतु चेंडू फळीचा समन्वय योग्य रीतीने जुळून आलेला नाहीये. डॉट बॉल ची सांगता होते. हार्दिकने स्पेल मात्र कमालीचा हाताळलाय. विलक्षण आहे, विस्मयकारक आहे, नेत्रदीपक आहे आणि नेत्रलोचक देखील आहे. 3 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे. फलकावरती आहेत केवळ 15 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 48 धावा करायच्या आहेत 12 चेंडूंमध्ये. आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर 145 ज्यांनी घडवली. अंकुश भोईर यांचा आपण सन्मान करतोय. तसंच पालघर तालुका बॉक्स अग्रवर्षीय कार्यदर्शी अंकुश या विनंती करेल साकीर बावला यांच्या शुभेच्छा सन्मान करायचा. साकीर भाई या आपल्या शुभेच्छा सन्मान करायचा आहे. अंकुश भोईर यांचा सन्मान. हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला तर अंकुश भोईर यांचा एक छोटासा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मान करतोय. धन्यवाद अंकुश, तुम्ही इकडे आला. 145 हा संघ सुद्धा आज इन ॲक्शन असणार आहे. 145 संघाची पुरस्कृत करते आहेत. धन्यवाद अंकुश. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. 16 धावा 2 गडी गारद. सध्या मंगेश गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा सिंगलच येणार आणि हा सामना वन वे ट्रॅफिक प्रमाणे आपण अनुभवतोय. जिथे बघता बघता चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे. केवळ 17 धावा 63 धावांच्या प्रत्युत्तरादाखल सुरुवात थोडीशी धीमी झाली आणि धावसंख्येच्या उच्चांकासमोर डळमळीत अवस्था भूमिपुत्र दांडेपाडा या संघाची आपण पाहतोय. अपड्राईव्हचा फटका. इथे देखील डॉट बॉल. हळूवार पद्धतीने आपण फॉर्मॅलिटीकडे शिफ्ट झालेलो आहोत. औपचारिकता या सामन्यामध्ये शेष बघायला मिळतं. नो स्कोरचा इशारा. 1 मोर डॉट बॉल. बघता बघता 4 षटके समारोपाकडे वळालेले आहेत. केवळ 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी तब्बल 45 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये एकतर्फी हा सामना आहे. जिथे 99% सामन्याला शिफ्ट केलेला आहे आपल्या बाजूने वामिका स्टार जय जोगण्णादेव आगवण. व्हेरी फर्स्ट मॅचमध्ये स्वतःचा दरारा दहशत निर्माण करत असताना बघायला मिळतात. गुणवत्तापूर्ण क्रिकेट खेळलेलं आहेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट म्हणजे नेमकं काय, सर्वसमावेशक क्रिकेट म्हणजे नेमकं काय ते दाखवून दिलं आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये नक्कीच पाहू शकाल. राकेश शाह यांचं आगमन झालंय. शगुन मल्टीपल स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे प्रोप्रायटर ज्यांनी खूप चांगलं काम केलं बोईसर विभागामध्ये.
स्पेशली लॉकडाऊनमध्ये दीपेश सर जर पाहायला गेलं तर प्रत्येक गरजू लोकांचं फ्रीमध्ये उपचार करणं, गॅस सिलेंडर फ्रीमध्ये देणं आणि चांगलं त्यांनी काम केलं असेल. राकेशजी शाह आमच्यामध्ये नक्कीच ते येत आहे, त्यांचं आपण सहज स्वागत करूया. त्यांची पूर्ण डॉक्टर टीम सुद्धा इकडे पोहोचते, सगळ्यांचं आपण सहज स्वागत करूया. पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप 2026 मध्ये वेलकम राकेश भाई शाह, आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण विराज बनवायचं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होते. सहर्ष हार्दिक स्वागत शब्द फुलांनी. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2026 सन्मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या अग्रमानांकित तथा अग्रवलयांकित स्पर्धेमध्ये स्पर्धेचे या प्रायोजक उपस्थित होतात आणि या पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी दर्शन बघायला मिळालं. चला दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करायचं आहे, मॅन्डेटरी बंधनकारक हा देखील फॅक्ट आपण पाहतोय. आदरणीय राकेशजी शहा शगुन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे अधिकृत अधिपती सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, ज्यांनी समालोचन कक्ष सौजन्य केलेला आहे पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेकरिता. वेलकम सर. सध्या फुल मॅच समोर आपण पाहू शकाल, जिथे पहिल्या सत्रामध्ये 65 धावा झाल्या दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकास आणि जगदीशने केलेली जबरदस्त धाकड सुरुवात आणि गोलंदाजीमध्ये जर तुम्ही पाहिलं थोडाफार एक्सपेन्सिव्हनेस तुम्हाला जाणवतोय, जिथे नरेंद्रने 2 षटकांमध्ये 18 धावा दिल्या, उत्सवने एका षटकामध्ये 12 धावा, महेशने एका षटकामध्ये 13 धावा, सूरजने एका षटकामध्ये 18 धावा आणि दुसऱ्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर पूर्णपणे जणू काही मोबाईल नंबर 1 वे ट्रॅफिक राहिले. एक तरफा प्यार और एक तरफा हार किसी को भी मंजूर नहीं, हमें सिर्फ एक ही हार मंजूर है, सिर्फ सोने का होना चाहिए. आणि येथे